हरि ओम नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जहनुकन्या प्रवाहवत् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत् व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत् आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः सर्व गुरुभ्यो नमः श्री मध्वगुरुभ्यो नमः श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः श्री संयमेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतो नळदमयंती काणी पळयतर शिलिची नळाले सर्व कष्ट दूर जावन कलिपुरुष तगलांगा दुखून वत्तरी ताणे विदर्भरायाले म्हळ्यार देशांतो आगेले मावाल देशांतो ಸ್ವಲ್ಪ काळ राबून दमयंती घेवन तागेले देशा वापस येवचे पुष्कराक तागेले तागेल राज्य ताणे तागेल सुरवे एक राज्य आशिल्लें मागीर पगडी खेळणू द्यूत खेळणू नळाल पुरे ताणें सर्वस्व वश करून घेतिल्लें न्हय त्या पुरे नळ वापस घेता पुष्कराक दिवतान तो सलबायला म्हण सांगून तागेल राज्य तांडून घेवन ताका आपणे रान्ना पेटयला बरें ताका पेटयना ताका गोत्त आशिल्लें न्हू नळाक पुष्करान जाय म्हणून कसले केल्लें न्ही कली पुरुषान मेगल आंगान तो आईल देखून पुष्करा त्या परे करू जालें सहज जावन ताका ಸ್ವಲ್ಪ ದ್ವೇಷ दायजी न्हय ಸ್ವಲ್ಪ द्वेष आशिल्लें मत्सर आशिल्लें असूय आशिल्लें जाल्यार एक पुरे जाल्यार कली पुरुषाल निमती पुष्कराल कसले ना म्हणून गोत्त आशिल्लें न्हय तशी पुष्करा सांगता तुगेल राज्य तुगेल देश तुगेल कोश पुरे तुका दिता तूं थंय वचून राज्यभार करी मेगेल देशा दुखून तूं वचूं येता म्हणून मर्यादेर पेटयतो पुष्कर चमकलो ये उपाख्यान बृहदश्व ऋषीन ये युधिष्ठिराक सांगिल्लें न्हय मागीर तो बृहदश्व ऋषी युधिष्ठिराला सांगता कय कसलें म्हण म्हळ्यार पळय धर्मराया निषेध देशांत बारी उत्सव न्ही जाला इत्याक म्हळ्यार नल महाराजो आयला वय पुराय जना बारी संतोष जाला थंय मागीर ताणें सुमार वर्ष राज्यभार केला कशी म्हळ्यार सगळे जंबूद्वीपांतो तागेले इतलो सुंदरू तागेले इतलो पराक्रमी तागेले इतलो धर्मिष्ठू रायू ना प्रजावर्गांच्यांक चेडूं पळयलेले बरी पळोवच्यो रायो तागेल्या म्हणके कोणेय ना म्हणचे तसो लेख कीर्ती घेतला जल्व्या कितलेगी यज्ञ याग केला ब्राह्मणांक यथेच्छ दान दक्षिण दिला तशी पळय धर्मराया ही काणी कोण आयकता तांकां कली दोश ना म्हणटाची तशी तुवय तशीची नल चक्रवर्ती म्हणकेची तुगेल राज्य कोश पुरे वापस घेवचे आस आनी तुगेल भावंडांगेल वोटो चंदायेर तूं जीवन कोरोस कळवे तशी आमत कसले संशय ना हांव सांगिल विशय केन्नाकय फट्टी जायना आनी कसो गोतस्वे हांव तुका नल महाराजाल काणी सांगिल्ली न्हय द्यूताच कारणान न्हय तो इतले कश्ट अनुभविसिल्लो तुवें निमगेलें खातीर हांव सांगिल्लें मेगेल म्हणके कोणें कश्ट अनुभविसिल्ले दोळते आशिल्लीच वे म्हूण आशिल्लो तुगेला पशी चड कश्ट ताणें अनुभविसिला जाल्वे तुवय तशीची द्यूता निमतीची राज्य भ्रश्ट जाला जाल्यार तूं म्हणली न्हय तो कोणें चड कश्ट अनुभविसिल्लो आसा म्हूण आतां हांव सांगता तुका न्ही ताका मस्त तारतम्य आसा कळ्ळें तो मेगेल अभिप्रायान तूं नलान तुगेला पशी चड कश्ट अनुभविसिला इत्याक म्हळ्यार नल पळय रन्न आसतना एकलो आशिल्लो बैलाकय सोडलेलें ताणें ती चंद करून तिगेले कुळार वचून चंद करून राबो म्हणलेलें एक उद्देशारय सोडलेलें दुरुद्देशार न्हय जाल्यार मागीर तो कश्ट भोगिलो एकलोची वय तूं अरण्यांत आयला जाल्यार एकलो तूं तुगेल भावंड तुगेल फाटीबल आसाची तुका चंद करून पळोवच्या द्रौपदी येयले तुगेले वटू कळ्ळें आनी अरण्य आस एकांगी जावन सगळो दीस चिंत करून कसकी मनान हाडोन घेवन एक माते पाड करून घेवच्याक तुका एक चूर पुरसत ना अशी
तुका हांगा तुगेलो ओट कितकी ब्राह्मण वेद वेदांग पारंगत जावन नाशिल्ले कितकी जण येयलेची त्यांनी तुका दिसान दीस देवाला एक विशय देवाला काणी अन्य दुसरे सकड सांगून त्यांनी तुगेले मनान तो संतोष येवची तशी करताची वय तुका कसले एक चूरपणी व्यथ करचे तसले वेळ मेळतवे हांगा नानमे जाल्यार थंय पळय ना नलान सगळो दिसतो एकलो एकांगी जावन आसून आनी कसं करचें कसं जालें दमयंती कसं जालें मेघल चढून कशी जाल्लीच की आनी हांव मुखार खंय वचकी खंयचे कडेन म्हाका आश्रय मेळची अशी न ताणें यत्न केलेलें तुका त्या पळय यत्न आसवे खैरान ना तूं आसच्या पुरो जाल्यार तुगेलो तुगेलो भावंड आसाची बायल आस म्हणटना नळाल पशी तूं संतोशारी आस म्हण येत जाल्यार एक सांगता धर्मराया तुका हे नलोपाख्यान हांव सांगली न्हू तुका हांतू भितर येवचे कर्कोटक सर्पा विशयो दमयंतील विशयो नलाल विशयो ऋतुपर्णाल विशयो हें पुरे तोंडान सांगतन जावो कानान आयकतन जावो कळवे कली कोणाले अंगान तसल्यार बता नाश जाता कळवे तशीच तुगेल्या मणकेची कितली जन दुःखारे आसच्या पुरची देशाचे मूल्य द्वीपाचे मूल्य आमकां तुका कळणी म्हाका कळणी नशी कितली जन दुःखार आसच्या पुरची कोण नलोपाख्यान काणी आयकता तांकां दुःख पुरे नाश जाता मनान तुले आंतंक मस्त उणी जाता म्हण सांगेत म्हण आनी कसं म्हण म्हळ्यार स्थिरत्वमच्या संचित्य पुरुषार्थस्य नित्यदा तस्य उदये व्यये च अपि न चिंतयितुमर्हसि मनशाक एक जीवनांतू गेलू वसता सोल असता म्हळ्यार सुख दुःख लाभ नष्ट जय अपजय मान अपमान या पुरे असता आणि धन संपत्त कोणा लागी शाश्वत जावन आसना तशें जावन तुगे लागी तुका आतां कसं की एक दुःखा परिस्थिती येयला तूं मस्त दुःख बघू का म्हणना इता म्हळ्यार दुःख येईल तशी सुख येता सूख मस्त येता नाही तशीची सूख येयला म्हणून संतोष बघू ना मागशी दुःख येता तशें जावन मुखार सून तुका विजय जाता म्हळ्यार खंडीत इत्याक म्हळ्यार तूं लोपाख्यान आयकला न्हय आनी पुणी चिंतपुराई सोडी आनी संतोशार बैस म्हूण सांगता आनी सांगता विषम अवस्थिते दैवे पौरुषे अफलतां गते विषादयन्ती न आत्मानं सत्वोपाश्रयिणो नराः अदृष्ट विषमस्थितिरस्तना मनुष्य प्रयत्न पुरे विफल जतना स्थिरचित्त म्हळ्यार दृढ मन कोणास तांणी कसले भिनाचे कळवे आनी आमकां कश्ट येयले अशें जाल्ले तशें जालें म्हणून खंयचे एक विषादय तांकां आसना तशी आनी हे कोण एकाग्रतेन पठण करतकी एकाग्रतेन आयकतकी तांकां केन्नाय अदृश्ट म्हळ्यार तांणी दुरदृश्टाचे जावचें ना अदृश्टहीन म्हळ्यार दुरदृश्टाचे जावचें ना तांकां केन्नाय बरेपण जाता किर्तिवंत जाताची पुत्र पौत्रवंत जाताची गो संपत्त मेळटा समाजांत उन्नत स्थान मेळटा ऐश्वर्यवंत आरोग्यवंत जावन सर्वदा तांणी संतोशार आसताचें म्हूण येता म्हूण आनी 12 वर्षाचे वनवास 1 वर्षाचे अज्ञातवास सांगला न्हू तुमकां आतां द्युतांत पयले वपास ताणें दुतांत येयल देखून न्हू म्हाका अशी सोल जाली त्या म्हळ्यार म्हाका द्युतांत परिणती ना आतां पास हांव मिगल राज्यकोश तांणी दिल्ली म्हूण लेख्या युद्ध जायनी कसले जायनी चमकल नंतर वापस दिल्ली म्हूण लेख्या दिल्ली नंतर द्युतांत पयल्यार हांव कसल करचें ही चिंता तूं कोरका कळ्ळें तशी तुगेल्या मनांत ही चिंता आस म्हणून म्हाका गोतस तशें जावन ती चिंता तुका येना नशी राबच्याक धर्मराया हांव तुका द्यूत विद्या अक्षविद्या म्हणटाची ते तुका शिकयता जे तुवें हांव उपदेश करता तेदन तो सांगता पायंपडतके बृहदश्वाकांनी म्हाका अक्षविद्या शिकयात तुमी ते ही आलोचन म्हाका सुरवेक आयला वापस म्हाका द्यूत खेळ न्हू दुर्योधनान ते शकुनील निमती वापस सॉल्व आयला रे म्हणलें चिंत म्हाका सुरवेकस मनान तूं जाल्यार कसं करचें द्यूत आपयला रायान वचूं न्हय म्हणून हांव निश्चिंत जावन बशिलो कसलें करूं जायना मेज्यान जावचें शिले जेवचें म्हूण आतां तुमी अक्षयविद्या म्हाका शिकयताच म्हूण जाल्यार खंडीत हांव शिकता म्हूण कडेरी युधिष्ठीर परिशुद्ध जावन येतकी पूर्व दिक्का तोंड करून बसतकी कडे युधिष्ठिराक अक्षविद्या पूर्ती जावन कसले एक विशय सोणाशी पूर्ती जावन यथावत उपदेश करताची ताजे नंतर नळा गोत्त शिल्पळ ते अश्वरदय तेवय शिकयताची आनी तांणी म्हणटा की आनी आम्ही येयलो उद्देश जाल्ले देवान प्रति एकल्याक कोणाले ओटू मेळयता जेव्हा खंयचे खंयचे कडेन वता म्हणजे ताका एक उद्देश आसता उद्देश ना नशी जिवनान तुका चली जायना तशी बृहदश्व हांगा युधिष्ठिरा ओटू मेळयला आतां तांणी येयलें काम जाल्लें तांणी म्हणटा की बृहदश्व आनी हांव तीर्थयात्रे वचूं मुखार वचूं आमकां आमी वताची तुमी संतोशार आसाची तूं खंयचेय विशयान तूं चिंता करची नाका
तू सर्व कळवून घेतिले तू गेलवून घेता कळवे. तशी संतोषा रास आणि भावंडांगेल ओटू म्हणता हांगा कसं करतं गोतोसवे बृहदशो चमकलींची त्याची वेळा समजावून दिक्क दिक्का चमकलेल पुरे ब्राह्मणांनी येतात नव्हते कंच दुखून कंच गावां दुखून त्यावेळा त्यांनी सुद्धी हाडताच के कसले म्हण म्हळ्यार अर्जुनू तो तपस करतरस तागेले आतां वायुभक्षक जावन तपस करतरस म्हळेले विषय तक्कडले आनी कितले की जन म्हळिलीच की पार्थान कोरची तपस्या इतले घोर तपस्या एद्दोळते कोणेय करनी कितकी म्हण मौनारी एकाग्रतेरी तपस्या करतरस म्हणनी सर्व तपस्वी विंगड कडेन दुखून येईल जन त्यांनी युधिष्ठिरा सांगतात की युधिष्ठिराक भारी संतोष जाता जाल्यार भारी बेजारूय जाता कसले म्हळ्यार आमगेले मिगेल निमती मिगल भावंडा पळय इतले कश्ट वयवे संतोषार आमी आशिल्लीची हस्तिनावतीन मिगेल एक हांगा इंद्रप्रस्थांतू एक द्यूता निमती आजी अर्जुनू नकुलू सहदेव भीमू पुरे मिगल भावंड कितले शारिरीक कश्ट भोगतरसची म्हूण सांगून दुःखय जाता कळवे जाल्यार मागीर जेल्लारी येस पळय ब्राह्मण पुराय आशिल्ली न्हू तागेले उठू तांणी तागेले उलयताचे अर्जुनाले विशयांचो दुखून ताका ಸ್ವಲ್ಪ भायर येवची तशी मना विंगड देवाल विशय न्ही सांगून अर्जुनाले विशया दुखून ಸ್ವಲ್ಪ भायर येवची तशी करता जेल्लार येस पळय अर्जुनाले विशयांतू तांकां चिंत आसची आस कळवे हांगा अर्जुन चमकला काम्य कवना दुखून तपस्या खातीर ताजे नंतर आनी कांय सुकार आशिल्लीच वे ना कळवे तांकां बारी बेजारू अर्जुन चमकला केदन की जेल्लार येस पळय तो कसो की उद्देशान चमकला ते उद्देश सदुद्देश ते उद्देश सफल जेल्लार पुरो म्हूण तांणी देवाले पावतरसची कळवे हांगा नित्य नैमितीक कर्म करूं का वय ज्या वो जायना शिराब अर्जुन ना म्हळ्यार बेजार असो संतोष असो मनांत दुख्ख असो कसो असल्यार आमगेले नित्य नैमितीक कर्म आमी सोडूना तशे तांणी तांगेले दैनंदिन कर्तव्य नित्य नैमितीक कर्म तांगेले एक विहित कर्माचरण म्हणटा पळय ते तांणी करतरसची हांगा भीम नकुल सहदेव रानां भितरी सकडी बाण प्रयोग करून विष्णातील बाण तांगेले जेवणा जाय आशिल्ले क्षत्रीय तांणी कळवे साधू प्राणीचे मांस हाडचे तांणी जिंके तसल पुरे ते परिशुद्ध करून तांणी जेवणा तयार करतलीच की ते अर्जुन असो अर्जुन नाजो अर्जुन ना म्हळ्यार दुख्ख असो कसले असो नित्या कर्तव्य तांणी करूं का तांकांची कितले की जन तांगेले ओटू आसची तांगेल्या आश्रयांत तांकां आहार दैनंदिन आहार दिवू का जाल्यार कोणाले तोंडार एक विशेष संतोष ना कळवे तशी द्रौपदीक तांतूय मस्त बेजार की पांडुपुत्र अर्जुन कसं करता की म्हूण सांगता काही कळवे मिगेलो अर्जुन धर्मरायला सांगता काही अर्जुन मिगेलो सर्वश्रेष्ठ म्हणून गोतस मिगेलो अर्जुना दोन्ही बाहू असल्यारी सहस्र बाहू आसूचे कार्तवीर्य अर्जुनाल पराक्रमा समान पराक्रम हाकस म्हणून गोतस चलवे जाल्यार अर्जुनू आमगे लोटू ना म्हणटना आमी इतले जन आसूं न्ही कसले की एक नमने न्यूनत असल्या बरें दिसता मस्त बेजार जाता केन्नाय सकाळीं म्हणटना धनुश्टेंकार करूं वचता ताणें ते आयकना नशी एक नमने खालीशी जातरस म्हाका कसलेय सूख म्हूण दिसना म्हणून धर्मरायाला सांगतना भीम समाधान करता की अर्जुनाल विशय तूं कसो सांगला तसले अभिप्राय मिगेले मनांत तस कळवे आम सांगका म्हणले की उतर तूं सांगला जाल्यार म्हाकाय तितलेच अर्जुन ना म्हळेल विशयांत म्हाकाय तितले बेजार आस अर्जुनाल बरी कोणेय हांगा युद्ध करच्याक समर्थ न्ही त्या बैगूतस म्हणटना आमकां जाय आशिल्ले सकडी विद्या शिकोवका जाल्यार अर्जुनान वचूंका जाल्यार समची आमकां ही भूंय हें काम्य कवन पुराय शून्य जावन दिसच्या पुरो अर्जुन ना नशी खाली दिसच्या पुरो जाल्यार तागेल कर्तव्य तो करतरस म्हणनी भीमो सांगता की नकुली बारी तो सान न्हय तो ಸ್ವಲ್ಪ रडतकी अर्जुन ना न्हय म्हणून म्हाका हांगरापच्याक मन येना कित्याक म्हळ्यार अर्जुन आमगेलो ओट ना न्हय म्हणून कडे सहदेवूय सांगता की कळवे मागीर म्हाकाय तागेले पराक्रम मस्त उडगसता राजसूय यागा वेळार कितले जना सलवयला ताणें न्हय ताजे नंतर
कृष्णाला अनुमती रिची सुभद्रे काडलेले या पुरे उडगास येता मागेले आत्त आम्ही हांगा निदोच्या तणाचे हांतूळ तयार केला पण नंतर अर्जुनाला हांतूळ खालेसचे पळीतना रात्री निदोच्या येतना एक हांतूळ खालेसचे पळीतना म्हाका मस्त बेजार येता अर्जुन नानवे म्हूण सांगून म्हणून तो सांगता अशी परस्पर त्यांनी अर्जुनाला विषयी उलयत रसाची त्या वेळाक नारद महर्षियो थंय येताच नारद महर्षीने येवचे म्हळ्यार ओड विशय देवर्षी नवतांनी त्या पुरायनय उठयताच उठा न्हू ताका सत्कार कोरनो आपण बसयताची कडेरी धर्मरायो मागीर ताका नारदान बसले नंतर नारदाले अनुमती घेवन तो बाई बसता कळ्ळें धर्मराय बसता द्रौपदी बसल्या धर्मरायाला भावंडई बसल्याची नारद महर्षी दिल्ले सर्व आदर आतिथ्य स्वीकार केले मागीर धर्मरायाला गी म्हणटाच काय धर्मराया तू कशी आस तुगेल मना कसले अपेक्षस्वे कसले जेव्हा हांव तुगेले खातीर कोर येतवे कसं जाल्यार निसंकोच जावन मेगेला सांग तेन्ना तो धर्मराय कसं करता काही उसं पांय पडता काही आणि सांगता काही नारदा तुम्ही सर्व लोक नमस्कृत जावन सुचे देवर्षी म्हणटात तुमकां वय आमी पुरायजनांनी तुमकां नमस्कार करूं का तितले अर्ह तुम्ही तुमकां तृप्ती जाल्ला म्हूण जाल्यार रे तुमगेल्या अनुग्रहान म्हाकाय सर्व इश्ट पूर्ण जाल्ल्या वरीची म्हाका कसले आशी म्हूण म्हणलेलें ना जाल्यार एक तुमकां अनुग्रह कोरका म्हूण दिसला रे म्हाका एक संदेह आसा कसले म्हूण म्हळ्यार रे तीर्थयात्रे कोरका म्हूण आमकां सांगिल्लें हे तीर्थयात्रे निमती मनशाक कसल जावचें आस सर्व पुण्यतीर्थ पुण्यक्षेत्र कसले संदर्शन कोरका ताजें फल कसलें ह्या पुरे सांगितवें म्हूण कडेरी नारद सांगता की म्हाकाय ह्या विशयांत आयकूंक आशिल्लें फुडें पुलस्त्य ऋषी लागीं म्हळ्यार भीष्मान पुलस्त्य ऋषी लागीं प्रश्न करून निमगेलेलो विशय हांव तेन्ना आयकलोलो तुका सांगता पळय मस्त काळ फुडें गंगे जन्मस्थळ खंय हिमवत पर्वत थंय भीष्मान पितृकर्मांग करचे खातीर थंय ಸ್ವಲ್ಪ काळ राबिल्लो तो पितरांगेल कर्मांग पुरे करच्याक कडेरी तो ऋषी ऋण देव ऋण पितृ ऋण पुरे तिरसूच खातीर सर्व तर्पणांनी दितर आशिल्लो एक पंता ಸ್ವಲ್ಪ काळ नंतर थंय मौनी जावन ಸ್ವಲ್ಪ काळ तपस केला ताणें भीष्मान त्या म्हळ्यार पुलस्त्य महर्षी थंय येताची तांणी पळयताची भीष्म तपस्से करतरस भीष्मी पुलस्त्य महर्षींक पळयता तांगेल तेजस पळोवन वो भारी संतोष जाला भीष्माक कडेरी भीष्म तांकां येताविधी सत्कार करून तांकां एक सुखासनार बसोवन तोवय परिशुद्ध जाला आनी तो सांगता भीष्मा नाम अहम हांव भीष्म शंतनूल पूत म्हणून पुलस्त्य महर्षीले सांगता आनी हांव तुमगेले दासानू दासू तुम कसल कोरका सांग कसल सेव कोरका सांग इता म्हळ्यार तुमगेले दर्शना निमतीची सर्व पापा दुखून आमी मुक्त जाला म्हणून म्हणटाच तेदना भीष्म पवित्र मनारे पुलस्त्य ऋषीक स्वागत करून पिठार बसून येता विधी पूज करता भीष्मा पळोवन पुलस्त्यांक आनंद जाला तांणी तेदना म्हणटाच की भीष्मा तुगेले नयमिनय जितेंद्रियत्व सत्यसंधता ह्या पुरे पळोवन म्हाका भारी संतोष जाला तूं चांग मनीस जालेले देखून पितृ ऋण देव ऋण ऋषी ऋणा खातीर नित्यची कोरका जाल्लें कर्तव्य करतर असं म्हणटना तुगेले विशयान तूं संप्रीत जायना अशें कसल जाता तूं धर्मिश्ट म्हणून गोत आशिल्ली देखूनची म्हाका बारीची संतोष जाला तुका पळका म्हणून हांव आयला कळ्ळें जाल्यार म्हाका हांगा येवका म्हूण कांय नाशिल्लें हांव स्वर्गांत खंय आस पळय थंय बैसून मी गेले खंयची जागेर स्वर्ग म्हूण न्ही जनो लोकां वचूं पुरो हांव तपो लोकां वचूं पुरो खंयचे लोक आस की हांव स्वर्ग मर्ती पातळ 3 लोकांक तुवें कसल जगता म्हूण म्हणलेलें म्हगेले दिव्य चक्षून पळयता कळ्ळें आतां हांव तुका पळोवका म्हणून तुका तेंच उद्देशार हांगा येयलो म्हगेलें दर्शन व्यर्थ जावचें नज न्हय तुका कसलें अपेक्षस्वें निमगी भीष्म पुलस्त्य ऋषीले सांगता म्हाका हें तीर्थक्षेत्र पुराय पृथ्वी रसूचें पुण्यक्षेत्र तीर्थक्षेत्र म्हणटा पळय हाजे पुराय यात्रा करचें म्हूण म्हणटात न्हय तें केल्यार कसल फल मेळटा त्या पुराय सांगता म्हाका इतक म्हळ्यार त्या विशय धर्म संशयच म्हाका वै बेते बद्धवे तीर्थक्षेत्राचे मुखार सर्व पाप नाश जाता म्हणटाचे वै बेते पाप करतर आसतलो जनाल गती कसो जाता ह्या पुराय म्हाका कळका म्हूण
आणि तीर्थक्षेत्र संदर्शनानं ऐहिका मुष्मिका फल मेळटा म्हणटाचे हें परी कसलें म्हूण म्हणलेले विशयांत म्हाका संशयच पडला हे संशय परी नाश जावचे तशें कसलें सांगू येतवें म्हूण तेन्ना भिष्माले उतर ऐकून पुलस्त्य सांगता खंय चेडा ऋषी महर्षींक आश्रयभूत तीर्थक्षेत्र वयवे त्या तीर्थक्षेत्र संदर्शन केल्यार असदृश फल मेळटा म्हूण म्हणटाचे सुरवेक तुका तीर्थयात्रा करूं अर्हतस्वे म्हूण म्हळ्यार कोळका त्या सांगता म्हूण सांगतरस तांणी सांगता की यस्य हस्तौच पादौच मनश्चैव सुसंयतम विद्या तपश्च कीर्तिश्च स तीर्थफलम अश्नुते कोणाला हातू पायू मन विद्या तपसू कीर्ती हें पळय हांगा सांगला पळय सुसंयतम संयमित जावन आस संयमित म्हळ्यार कसं न्ही मन संयम जावचें विद्या संयम जावचें म्हूण गोतस कीर्ती संयम जावचें म्हळ्यार कसं न्ही ह्या पळय तांणी विवरसून सांगताच पळय हें संयम कोणा आसा तांकां मात्र तीर्थयात्रा करचें अर्हत आसा आनी अर्हत म्हळ्यार कसलें म्हळ्यार तांणी तीर्थयात्रा केल्या रे ताजी फल मेळटा हस्तसंयम म्हळ्यार कसलें म्हळ्यार प्राणी हिंस करच्याक हात उपयोग करूनच ताका हस्तसंयम कोणाले खांपूक कोणाके बाद दिवच्याक सगळे हात उपयोग करना नातले ताका हस्तसंयम म्हणटाच पादसंयम म्हळ्यार पापक्षेत्रा पळय पाप क्षेत्र म्हणिना ताका पापभूइश्ट जागो म्हणचे तसल कडेन वचानच आनी अपवित्र वस्तू कसो आसा त्या पळय आपुडू समीत नच कळ्ळें मनसंयम म्हळ्यार मनांत दुष्ट विशय कसले येवच्या ना म्हूण म्हणटाची विद्यासंयम म्हळ्यार आमी कसं की शास्त्रोक्त रितीर विद्या शिकल्याचे त्या विद्येन परमत खंडन करचें दुसऱ्यांक ही अवहेळन करचें श्रुती स्मृतींत कसल उतर सांगलां तें तिरपून गिरपून पुराय जना सांगचें त्या पळय करूनच तपसंयम म्हळ्यार तपस कोरका कसले की एक काम्यक फल पावचे खातीर न्ही केवल आत्मोद्धाराक परमात्माल प्रित्यर्थ जावन तपस्स कोरका कीर्ती संयम म्हळ्यार खंयचें काम करता न्ही ह्या कामा निमती म्हाका मस्त कीर्ती येवका म्हूण म्हळ्यार आशे दाखयना नशी केवल हें काम करचें म्हगेलें कर्तव्य हांव करूं काय ह्यो म्हगेलो धर्म म्हूण लेखून काम करचें हाका पळय कीर्ती संयम म्हणटाचे आनी दान ज्ञाना नातिलो आनी कोण अद्रश्टायत्त वित्तान तृप्ती पावच्यो म्हळ्यार म्हाका कशें कित्याक दिला हातूंत भितरय तृप्ती भोगूंक हांव तशी तृप्ती भोगतलो अहंकारू नातिलो तसल जेन्ना तीर्थयात्रेचें फल मेळटाचें आनी कसले हांव पूर्ण तीर्थयात्रा करता हांव करतरस एक ढांबेकतन जेवो वच्चू का म्हणून वच्चें तशी पुराय करलें पुराय जन वताचें हांवय वता जेवो कसो की एक गम्मत म्हणून वचें ते पुराय तीर्थयात्रा म्हणून घेना तीर्थयात्रेंत अल्पाहार जितेंद्रियो पापरहीत जावन आशिल्लो आनी विष्णू प्रेरणेया विष्णू प्रित्यर्थम म्हणून कर्म करतलो तसल जना मात्र पूर्ण फल मेळचें तीर्थयात्रेचें मस्त कोप्पूनच सत्य उल्लोका व्रतानुष्ठान पुरे कोरका आनी सर्व जीव मेगेल्या बरीचे म्हूण दया परत आसूं का तशें जाल्यार तीर्थयात्रेचें फल मेळटा म्हूण सांगून म्हणटा कोण पुलस्त्य ऋषी भिष्माक आनी सांगतरस पळय इतली मात्र न्ही श्रुतींतू स्मृतींतू म्हळ्यार वेद म्हणटा पळय आमी तांतू यज्ञा निमती कसं असं कडवे ऐहिका मुष्मिका फल मेळटा म्हणून ऋषी महर्षीन तांगेले ज्ञान संपत्तान लोकां सांगला न्हय अन्य कसं म्हूण म्हळ्यार ते यज्ञ पुरे कोरका जाले रे बहुदक्षिणात्मक यज्ञ ते पापाच्यांक करूं जत्वे दुर्बळ्यांक करूं जत्वे ना न्हय यज्ञ यागाद कोरच्याक पारधन संपत्त जावका ताका जाय जाल्यार पुराय सामग्री ಒಟ್ಟು कोरच्याक धन जावका तशें जावन सामान्य जावन यज्ञ यागादी पळय रायांनी पुरे करचें तांगेले जाय जाल्यार दुड्ड आसता जाल्यार तसले आमी यज्ञ यागादी कर न्ही ते यज्ञ यागादी निमते ऐहिका मुष्मिका फल आमकां मेळनवे म्हूण पापाच्यान मना आसला रे तो ताणें कसो कोरका म्हूण म्हळ्यार तीर्थक्षेत्र यात्रा कोरका तेदना तीर्थक्षेत्र यात्रा केल्या वाजपेय याग राजसूय याग अश्वमेधादी यज्ञ ह्या परे केल्या कसं फल मेळटा पळय त्या परे तीर्थयात्रेन मेळटा म्हूण म्हणटाचे आनी कसं म्हळ्यार तीर्थयात्रा करिना नाशिल्लो आनी तीर्थयात्रे वचूनय उपास गिपास करना नाशिल्लो व्रतार नातिलो आनी थंय वचूनय स्वर्णदान धनदान पुरे दान करून दिना नातिलो ता अनेक जन्मांत दरिद्र जाता म्हूण म्हणटाचे तशें जावन भिष्मा समाज दृढ जावन सांगचे जाल्यार अग्निष्टोमादी याग केल्ल्याकय तीर्थयात्रा केलेल्या फला पशी उणी फल मेळचें म्हूण म्हणटाशें तशी पळय भिष्मा हे पृथ्वीरी मस्त सकट पुण्य तीर्थच न्हय
सर्व पुण्यतिका तीर्था विषय तुका सांगता पण सुरवेक देवदेव म्हणून घेतिलो कोण परमात्मा नंतरचो ब्रह्म म्हणस नमे तागेले ब्रह्मतीर्थ म्हणून म्हणलेलं असं त्या ब्रह्मतीर्था पुष्कर म्हणून म्हणटाचे 3 लोकांतूय ताका पुष्कर म्हणून नाव ते पुष्करा वच्चा साध्य ना भारी 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 भाग्य आशिल्ल्याक मात्र पुष्करा वच्चा जाता कळवे ते पुष्करांतू सकाळचे सांजवळचे दनपारचे 3 संध्याकाळांतूय कोटी कोटी तीर्थाचे सान्निध्य स म्हणटाचे आदित्य वसु रुद्र साध्य मरुत्तु गंधर्व अप्सरा स्त्री पुरायजनी पुष्करांतो सर्व सदा सर्व काळास्ताचे म्हणटाचे ते दिव्य पुष्करा तीरांतूचे अनेकानेक देवते दैत्य दानव ब्रह्मर्षी अनेक कितलिकी काळपर्यंत तपश्चर्येनं पुण्य कडेर कडेर म्हणताना ब्रह्मसाक्षात्कार त्या समित एक त्या समित तांकां मेळटा म्हणून म्हणटाचे तशी आनी पुष्कर तीर्था महिम कितली सांगचे तुका कळव्या पुष्कर तीर्थ मनान एक पंत पुष्कर तीर्थ म्हणून एक पंत म्हणल्यार कितले की पापा दुखून मी मुक्त जाताची स्वर्ग लोक मेळटा तांकां म्हणटाची तशी मागीर पुष्करांत देवते तपस करून सिद्ध पावतालीची कळवे तशी त्यांनी ते सिद्धी जाल्ले जन त्यांनी पुण्यशाली म्हणटाचे न्हय त्यांनी पितर देवतेंक पुरे अर्चन करून संकल्प करून ते पुष्करांत स्नान करून येवन पितृतर्पण देवतर्पण पुरे दिलेले तदन त्यांनी सांगिल्ले की कोण या पुष्करांत स्नान करता त्यांनी अश्वमेधापशी चड अश्वमेध यागापशी चड फल तांकां प्राप्त जाता म्हणून सांगून म्हणलेलें की तसल पुष्कर तीर्थाक ब्रह्म येवन कितलीकी काळपर्यंत थंय आनंदार आशिल्लो म्हणून म्हणटाची तशी ते पुष्करांत देवतेंक पुराय अर्चन कोरका म्हणून कोण स्नान करतकी अश्वमेधापशी चड फल प्राप्त जाता म्हणटाचे आनी पुष्कर अरण्य यात्रे चमकलेले जन थंय विद्युक्त जावन स्नान करून नंतर एक ब्राह्मणाक अन्नदान केल्ले रे इहांतू परांतू पुरे तांकां सूख मेळटा अन्नदान करचें म्हळ्यार कांय पंचभक्ष परमान्न न्ही करून दिवका म्हण केवल एक पट भरचें तसले एक सौम्य आहार दिल्यार पुरो आनी ते यात्रे चमकल तेन्ना त्या कोरका ह्या कोरका म्हळ्यार जत्व तशें जावन शाखेही मुलेही फलेही वापी कसले जाता कंद मूल फल म्हणटा पळय ते ब्राह्मणाक भक्ती श्रद्धापूर्वक अर्पण केले रे ते अत्यल्प दान म्हणटात ते वय ताजीनाची अश्वमेधा केल्लें दान अश्वमेधाच पशी चड फल मेळटा म्हणून म्हणटाचे मात्र न्ही ब्राह्मण जवो क्षत्रिय जवो वैश्य जवो शूद्र जवो श्रद्धेन भक्तीन नियम अनुष्ठान पुरे करून ते ब्रह्मतीर्थ म्हळ्यार पुष्कर तीर्थांत ಸ್ವಲ್ಪ काळ राबलींची म्हूण जाल्यार पुनर्जन्म ना तांकां इत्या म्हळ्यार तांणी सीधा ब्रह्मसायुज्य पावताची परब्रह्माल्यागी वताची म्हूण आनी एक म्हळ्यार कार्तिक पुनवे ते दसू कार्तिक मासाचे पुनवे ते दसू पुष्कर तीर्थांत स्नान केल्यार भारी श्रेश्ठ तो ब्रह्मलोकांतूची मस्त काळ थंय आसता आनीक आतां केलो जनाक तीर्थयात्रा वचचें जायना तसल जनान सकाळीं दनपारां सांजे संध्याकाळ म्हणटा पळय त्या वेळार पांय पडतना एकाग्र मनान पुष्कर तीर्थ म्हूण उडगास केल्यार समस्त तीर्थांत ध्यान स्नान केलेलें पुण्य ताका मेळटा आनी कोणेय जवो एकच वेळ वच्चे एक योग्यत मेळून पुष्कर तीर्थांत नाल्ल्यारय पुरो कळ्ळें समग्र तीर्थांत स्नान केलेलें पुण्यय मेळटा मात्र न्ही सर्व पापादुकूनय तांणी विमुक्त जाताची तशी अनेक कितली चंद कोण सांगला महाभारतान म्हळ्यार सुराणाम सर्वेशाम आदिस्त मधुसूदन देव तिधोर सर्व जनाके प्राक कोण मधुसूदन म्हळ्यार परमात्मो आनी सर्वांकय तोच आधारो न्हय कशी देवतेंतूय सर्वश्रेष्ठ की तशी पुष्कर तीर्थ भूलोकाचे सर्व तीर्थांत श्रेष्ठ तीर्थ म्हूण म्हणटाची आनी की म्हणटाची कसो 12 वर्ष पर्यंत पुष्कर तीर्थांत
तीर्था लागगी की नीती नियम अनुष्ठान पुरे दवरून घेवन कोण मास करता की तांकां महापुण्य मेळटा हांगासतना अवसानानंतर मरणानंतर परब्रह्म लोकाक म्हळ्यार मोक्षा वचून पावता तो म्हणून म्हणटाचे. तशें अन्य कसलें म्हळ्यार तिनी शिखर तिनी सरोवर पुष्कर म्हणून सांगून म्हणटाचे. दुष्करम पुष्करे गंतुम दुष्करम पुष्करे तपः दुष्करम पुष्करे दानम वस्तुम चैव सुदुष्करम म्हणटाचे. म्हळ्यार दुष्करम पुष्करे गंतुम सामान्य मनशाकनी पुष्करा वच्चा जत्ता म्हणून सांगच्याक जायना. मात्र न्ही कोण जितेंद्रिय न्ही कोणाक तप ना व्रत नियम ना तप ना मागीर दान दिल्यार कळ्ळें कोणा मनोनिग्रह ना कोणा तपस्याच पुण्य ना ताका पुण्यप्रद पुष्कराकय वच्चा जायना. आनी दान दिल्यार मनोनिग्रह ना ताका पळय आनी वास करचें साध्य आसवें तें वयना. दान दिवचे विशय विंगडचो दान दिवच्याकय मन येवका न्हय तें वय मन येना म्हणून म्हणटाचे. उष्य द्वादश रात्रांच नियतो नियताजनः प्रदक्षिणम् उपावृत्य जम्बूमार्गं समाविशेत. पुष्करतीर्थांत 12 वर्षपर्यंत एक नियम व्रतानुष्ठान नियम दवरून नंतर पुष्कर प्रदक्षिण करून मागीर जम्बू मार्ग म्हणून म्हणलेलेक पुण्यक्षेत्र चमकल्यार कसल जाता म्हूण सांगून महाभारतान सांगला पळय. जम्मू मार्ग क्षेत्राच्या संदर्शनान अश्वमेध याग केलेले फल प्राप्ती जाता. तशी मनशाक कसल मना इच्छा आसा पळय ती पूर्ण जाता म्हणून म्हणटाचे. एक रात्री नियमानुष्ठानान पुष्कर तीर्थक्षेत्रांत राबल्यार पुरो सर्व पापा दुखून मुक्त जाता परमात्माक पावता नरकांत वचची भंयय ताका ना. मागीर अगस्त्यं सर आसाद्य पृथ्वीवार्चनरतः त्रिरात्रो पोषितो राज्यन् अग्निष्टोमफलं लभेत. एक थंय पुष्कर तीर्थाचे तंदुलिका आश्रम म्हणून थंय दुखून मुखार यात्रा करता म्हळ्यार सुरवे पुष्करा वचुका म्हणजे न्हय. थंय दुखून मुखार यात्रार्थी अग्नी सरोवरा अगस्त्य सरोवरा वचुका. ते अगस्त्य सरोवरांत न्हावन 3 रात्री नियम व्रत उपासान सकड कोरून मागीर जायत जाल्यार तांणी अग्निष्टोम याग म्हणटा पळय ते ताजी तितली फल तांकां मेळना म्हणना. पुष्कर सरोवर थंय दुखून तंदुलिका आश्रम थंय दुखून अगस्त्य सरोवरा वचुका म्हणटा. अगस्त्य सरोवरांत कोण ಸ್ವಲ್ಪ ಕಾಲ थंय रब्बून केवल कंदमूल फल खावन थंय स्नान नित्याहनिक सकड कोरून नियमार आसतकी ताका कौमार लोक म्हळ्यार षण्मुखानश्च जागो मेळटा म्हणून म्हणटाचे. अगस्त्य तीर्था दुखून मुखार चमकल नंतर ते कण्वाश्रम म्हणून म्हणलेलें आसा ते महालक्ष्मीन असोचे जागो खंय थंय वचुका. ते कण्वाश्रम पुढे दुखून असोचे ते अनादी जावन आसूल आश्रम ते कण्व महर्षी निमती जावन ते आश्रम असोचे अरण्याक धर्मारण्य म्हणून म्हणटाचे. त्या दिव्याश्रमा प्रवेश केल्ले मात्राक सर्व पापा दुखून विमुक्त जाताची म्हूण म्हणटाचे. तशी अर्चयित्वा पितृसेवा नियतो नियदाशनः सर्व काम समृद्धस्य यज्ञस्य फलमश्नुते म्हणून कोण ते आश्रमांत खंयचे अगस्त्य कण्वाश्रमांत नियम आहारांत नियम घेवन जितेंद्रिय एक जितेंद्रिय जावन देवतेक परे कोण अर्चन करता की तो यज्ञ श्रेष्ठातिश्रेष्ठ यज्ञ करचे फल ताका मेळटा. म्हळ्यार कण्वाश्रमांत आहार नियमन करून जायजल्य यज्ञ याग करतना सकल इश्टार्थ ताका मेळटा म्हूण म्हणटाचे. तशी मागीर मुखार खंय वचता अगस्त्याश्रम दुखून कण्वाश्रम दुखून खंय वचुका म्हूण म्हणलेलें पळया. हे यात्रा कशी कोरका म्हणलेले नियम हे अध्यायांत सांगिल्लें आसा. हें आमी पुराय जनान पळोवन घेवया. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.